पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। नदी नाले ओसंडून वाहत होते आणि याचवेळी धामणी धरणाचं पाणी सोडल्यामुळे सूर्या नदीला मोठा पूरही आला होता। उर्से कॉलनी पडाजवळच्या सूर्या नदीच्या मध्यभागी असलेल्या दाभाडी बेटावर भात रोपणी करण्यासाठी गेलेले नागरिक 24 तासापेक्षा जास्त वेळ अडकून पडले होते। एबीपी पानसाच्या माध्यमातून प्रशासनाला कळवलं गेलं आणि आज एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांनी बचाव कार्य केलं, या नागरिकांना बाहेर काढलं। माहिती देऊन एनडीआरएफ तात्काळ या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्यांच्याशी जे पलीकडे जे लोक होते त्यांच्या संपर्कात येथील स्थानिक तरुण देखील होते उर्सेतील, तेही आमच्या संपर्कात होते। त्यांनी आतापर्यंत जे काही घटना त्या ठिकाणी त्यांना सुरक्षित ठिकाणी वरच्या ठिकाणी थांबण्याची सूचना दिल्या। काल जे पातळी होती आता पातळी कमी झाल्यामुळे अतिशय म्हणजे सर्वांच्या समन्वयाने हे ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस झालं असं म्हणता येईल आपल्याला। दुसरीकडे वसई विरारला पाणी पुरवठा करणारं धामणी धरण तब्बल 97% भरलंय। पालघर जिल्ह्यामध्ये 1 जूनपासून आतापर्यंत 2664 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या संततधार पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाच्या क्षेत्रातही चांगलाच पाऊस झालाय। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठा विसर्ग सुरू केलाय, त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे। गेले 2 दिवस पालघर आणि गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती भीषण वाहतूक कोंडी झाल्याचं आज पाहायला मिळालं। दमणगंगा नदीच्या पुराचं पाणी महामार्गावरती आल्यामुळे हजारो वाहनं तासंतास अडकून पडली होती। चालक आणि प्रवाशांना 12 ते 15 तास अन्न पाणी न मिळाल्यामुळे मोठा हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या। लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही मोठा त्रास झाला। दरम्यान पोलीस आणि महामार्ग प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि सुरू ठेवले आणि दुपारनंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक हळूहळू पूर्ववत व्हायला सुरुवात झाली। भाई क्या हुआ, कब से ट्रैफिक लगा है यहाँ पे? हम सुबह के 10 बजे से खड़े हैं इधर। 10 बजे से अभी 1 बज रहा है। 3-4 तो मतलब एक ही जगह पे खड़ा है, ट्रैफिक जरा भी नहीं हिला है? मैंने अभी नहीं ला, इधर ही खड़े हैं, सुबह से इधर ही है।